नमस्कार मंडळी, सिम्पली फूड विथ तेजश्रीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। मी आज तुम्हाला एक डेझर्टचा पदार्थ दाखवते। जो डेझर्टचा पदार्थ जो आहे तो आपण आज शाही तुकडा बनवणार आहोत। मस्त अशी झटपट बनणारी रेसिपी आहे ती, टेस्टला पण छान लागते। ॲक्च्युली मी पण करते, ही पहिल्यांदाच करते, पण मी असं ऐकलं होतं सगळ्यांकडून की ती टेस्टला पण छान लागते। तर आज मी पण ती ट्राय करणार आहे। मी बनवते पण पहिल्यांदा आणि खाण्यासाठी पण आज फर्स्ट टाईम मी ट्राय करणार आहे। तर आपण लगेच बघूया की शाही तुकड्यासाठी लागणारं साहित्य बघा। त्यासाठी आता आपल्याला काय लागणार आहे, तर हे ब्रेड मी घेतलेलं आहे। ब्रेडचे असे मी 2 तुकडे करून घेतलेले आहेत, ठीक आहे। आता मी इथे कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी तूप घातलेलं आहे आणि थोडंसं तेल घातलेलं आहे। आता मी हे जे आहे चांगलं गरम करून देणार आहे आणि हे फ्राय करून घेणार आहे। हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला हे फ्राय करायचे आहेत। थोडेसे असे कडक झाले पाहिजेत, ते चांगले असे फ्राय करून घ्यायचे आहेत ते। ब्राऊन कलरचं होईपर्यंत चांगलं असं फ्राय करून घ्यायचे आहेत। हे बघा, तुम्ही बघत असाल आता मस्त असे म्हणजे ब्राऊन कलरचे फ्राय झालेले आहेत हे ब्रेडचा तुकडा। मी हे साईडला काढून ठेवणार आहे। असंच मी अशाच पद्धतीने दुसरे पण फ्राय करून घेणार आहे। माझी कढई छोटी असल्यामुळे एका वेळेला एकच फ्राय होतं आहे ते। तुम्ही 2-3 एकत्र करू शकता फ्राय। हे बघा, एका साईडला फ्राय होतं आहे तर दुसऱ्या साईडला मी आता हा टोप ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये मी साखरेचं पाणी म्हणजे आपली चाचणी असतो ना, ती बनवायला ठेवलेली आहे। ती चाचणी आता होत आहे, तोपर्यंत आपले ब्रेड पण फ्राय करून होत आहेत। हे बघा, अशा पद्धतीने आपले ब्रेड हे चांगले कुरकुरीत असे फ्राय करून झालेले आहेत। आता हे आपण ना, हे साखरेचं जे पाणी केलं होतं त्या साखरेच्या पाण्यामध्ये आता आपण हे डीप करणार आहोत। हे बघा, हे असं डीप करून घ्यायचे ते साखरेच्या पाण्यामध्ये। तुम्हाला आता जेवढे हवे आहेत तेवढे तुम्ही डीप करून घ्यायचे आहेत ते मी डीप करायला ठेवलं। आणि इथे मी आहे ना कस्टर्डचं पुडिंग बनवलेलं आहे। म्हणजे कस्टर्ड काय केलं मी, थोडंसं दूध, त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि कस्टर्ड पावडर असते आपली, ती कस्टर्ड पावडर त्याच्यामध्ये टाकली आहे आणि ते थोडंसं बॉईल करून घेतलं आहे। तर ती कस्टर्डची मी पुडिंग बनवलेली आहे, असं आहे, ठीक आहे। हे बघा, आता हा आपण सोक झालेला आहे ब्रेडचा तुकडा, तो आता आपण इथे ह्याच्यामध्ये काढून घेऊया। हे बघा, हे जे सगळे सोक झालेले ब्रेडचे तुकडा आहे ते आता आपण काढून घेऊया इथे ह्याच्यामध्ये प्लेट्समध्ये। हे बघा, मी अशा पद्धतीने हे काढून घेतलेलं आहे प्लेटमध्ये आणि ह्याच्यावरती मी आता गार्निशिंग म्हणून हे पुडिंग टाकणार आहे। हे बघा, मी अशा पद्धतीने हे पुडिंग याच्यामध्ये घातलेलं आहे। मी थोडंसं जाड पुडिंग ठेवलं आहे। काही जण ह्याला पातळ पण पुडिंग करतात, तरी पण चालतं, पण मी जाड ठेवलेलं आहे। बघा, अशा पद्धतीने आपला शाही तुकडा जो आहे रेडी झालेला आहे। तुम्ही मस्त, मी तुम्हाला कट करून दाखवते हवं तर। हे बघा, हे असं तुम्ही मस्त असं कट करून तुम्ही खाऊ शकता त्याच्याबरोबर। ह्याचं जे टेक्स्चर आहे ना ते अतिशय सुंदर लागतं। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। डेझर्टचा पदार्थ आहे पण छान आहे पदार्थ हा, नक्की ट्राय करून बघा तुम्ही। हे बघा, अशा पद्धतीने आपला शाही तुकडा रेडी झालेला आहे। किती मस्त दिसायला दिसतंय आणि हा डेझर्टचा पदार्थ आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा। अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा एकदा भेटूया। टिल देन टेक केअर, बाय।